हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे आमच्या घरी आली आहे मी। तर आज आईने केले तिखट भाकरी, तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते बघा। आणि हे आहेत माझे पप्पा आणि इकडे आहे माझी आई जी तयारी करत होते। तर तिला मी बोलले तू तयारी करतीच आहे तर आपण दाखवूया ब्लॉगमध्ये की काय काय करतात। थोडीफार तयारी झाली आहे, आता थोडीफार तयारी मी तुम्हाला दाखवते पुढे बघा। काय बोलतात त्याला? धपाटे। आणि कसे बनवतात ते पण सांग। त्यात डाळ तुम्हाला माहिती आहे का? हो सगळं माहिती आहे। बडीशेप, हा सांगा। डाळ, चण्याची डाळ, गहू, हा तांदूळ, हा बरोबर। त्यानंतर बाजरी, ज्वारी, गहू। ते तर मला पण माहिती आहे बनवायला। हा मग ते टाकले सगळं, ते भाजलं, हा भाजून मग ते दळलं चटणी। त्यानंतर आता मसाल्यात कांदा। आता ते तर झालं, ते काय काय ते झालं। हे कसं बनवायचं ते सांगा। ह्याच्यात काय काय आहे? कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर चिरून टाकली। कसले पीठ घेतलंय? तेच ना सर्व मिक्स दळलेलं पीठ। आहे। सगळं सुरुवातीपासून सांग। कोणतं पीठ आहे? हा मग तुला सांगितलं ना। बाजरी आहे, त्यातनं बाजरी, गहू, डाळ कुठली चण्याची, हा आणि त्याच्यामध्ये थोडेस ओवा टाकलाय, बडीशेप टाकली आहे, गहू ज्वारी टाकलं. टाकली आहे, गहू टाकलं. आणि ते ते सर्व भाजून घेतले। भाजून दळलं। भाजून चांगलं म्हणजे असं फुलेपर्यंत जळतो, अर्ध फुलेपर्यंत दळलं, त्यातलं हे केलं, भाजलं। नंतर ते थंड होऊन दिलं हा आणि नंतर मग ते चक्कीवरती दळून घेतलं। पिसून घेतलं। दळल्यानंतर आता हे याच्यामध्ये कांदा, लसूण, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। पण कांदा बारीक चिरून तो फ्राय केला, त्याच्यात मिरची पिसून ती पण फ्राय केली, आणि आता ते मिक्स करून सर्व हे करून घेतले। आणि त्याच्यात नंतर मग ते कपड्यावरती किंवा ते याच्यावरती पण थापू शकतो आपण, रुमालावरती। रुमालावरती किंवा प्लॅस्टिकचा हे असेल ना पेपर, त्याच्यावर पण थापता येतं। पौष्टिक कागद। आणि त्याच्यासाठी त्याच्याबरोबर आम्ही शेंगदाण्याची चटणी करतो, पण दही खातं, ज्याची त्याची आवड येते। बाकी झालं बस। पप्पा फॅन बंद करा, आईचा आवाज नाही येणार। एवढंच तो मंडळी तुम्हाला रेसिपी कळाली असेल, जर नसेल कळाली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सांगेल आईने जे जे काय सांगितलंय। मलाच इतकं येत नाही, तर आई बनवते म्हणून मी इकडे आली आहे। ऑफिसवरून फ्रेंड सोबत गेली होती पार्टी करायला। पार्टी इन द सेन्स थोडं असंच खायला, काही लोकांचा लास्ट डे होता तर मी तिकडे गेली होती। त्याच्यानंतर मी मला आता उशीर झालाय तर आईकडेच जाते आणि मस्त पेटपूजा करून जाते। आल्यावर कळलं की धपाटे बनवणार आहे, सो म्हणलं की जेवूनच जाते। तर आता तुम्हाला मी डायरेक्ट नंतर दाखवेल कसं काय बनवणार आहे ते। सो पुढे कंटिन्यू करा माझा व्लॉग। आणि फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या आई आणि पप्पा मी त्यांना इंट्रोड्यूस केलं आहे, सो भेटूया आपण नंतर। सो गाईज, पूर्ण मळून घेतल्यानंतर हे असं काही दिसतं चपातीच्या पिठासारखं ना। तर आता आई ते रुमालावरती थापणार आहे। सो बघा हे असं दिसतं, बाजरीमुळे असा कलर आलाय वाटतं। बाजरी, तांदूळ, ज्वारी, चण्याची डाळ, गहू, ते सांगितलं कलर त्याच्यामुळेच आलाय ना, भाजल्यामुळं। सो आता आई जेव्हा थापेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते। सो गाईज, आता आई धपाटे करतीये। धपाटेच बोलतात ना। तर इथं असा रुमाल घेतलाय आणि त्याच्यावरती असे धपाटे करतीये, सॉरी थापतीये। आता त्याला काय करणार? तव्याला तेल लावणार, आपला रुमाला सपाटा असं टाकणार, त्याला जरा पाडणार,
आधी भाजलेलंच असतं ते, पण जराशी लालसर भाजलं म्हणजे तू मोठ्याने बोल, तुझा आवाजच येत नाही. आवाज आहे. होल पाडले ना त्याला. हा, छिद्र पाडावं लागतं जरा, मग ते धपाटे लागतात. आपल्या गावाला तिखट भाकरी बोलतात, पण आता धपाटे पण बोलतात. ओके. हवा. मी तर तिखट भाकरीच बोलते, धपाटे नाही बोलत. हा, तिखट भाकरी. येस. पुढचं जाय साधे. मला वाटतं पप्पा इकडे बोलतात इकडे बोलतात आहेत, पण पप्पांचा फोन चालू होता. थापायला पातळ लाटू नाही शकत का? नाही ना, लाटून नाही जमत थापण. सो येस गाईज, कपडा मारावा लागेल. सी कसं मस्त भाकरी सारखं दिसते. भाकरीच आहे म्हणजे, फक्त की तिखट भाकरी. मला कळलंच असेल काय काय टाकलं. बाजरी, तांदूळ, गहू, डाळ. आता आई परत तेच सांगतेय. नको सांगू, जाऊ दे. जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करा की ही रेसिपी सांगा म्हणून. मग मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्पेशल त्याच्यावरती मी ब्लॉग बनवेल. आईला सांगेल की परत एकदा कर. सो तुम्ही मला सांगा. आणि मला हेही सांगा की तुमच्याकडे ह्याला काय बोलतात. तिखट भाकरी बोलतात थालीपीठ बोलतात की थालीपीठ बोलतात की धपाटे बोलतात. नक्की सांगा. पुण्या साईडला काय बोलतात? तिखट भाकरी. आमच्या साईडला म्हणजे पुण्या साईडला तिखट भाकरी बोलतात. तर तुम्ही कुठून हा ब्लॉग बघताय मला सांगा. म्हणजे सातारा आणि अजून कुठून बघत असाल तर तुम्ही मला सांगा की तुम्ही काय बोलताय या भाकरीला. साताऱ्याला काय धपाटे. साताऱ्यामध्ये काय बोलतात? धपाटे. साताऱ्याची लोक पण आहेत आमच्या इथे बाजूला, ते पण धपाटे बोलत असतील. मी विचारेल त्यांना आणि सांगेल. चलो, आता इथे सेकंड भाकरी होते आणि ही भाकरी गरम गरम खाण्यातच मजा येते. आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा दही पण चालतं. आणि दही पण मोस्टली आमच्या घरात शेंगदाण्याची चटणी आणि तिखट भाकरीच खाल्ली जाते. सो येस, आता पटकन आई बनवेल आणि पटकन आम्ही गरम गरम खाऊ. तरी ते पप्पांनी खायला चालू केलं आहे. पप्पा, कशी झाली आहे भाकरी? मस्त आहे, तिखट आहे. तुमची फेवरेट आहे ना? तर पप्पांना तिखट भाकरी, शेंगोळी, मासवडी हे असं सगळं खूप आवडतं. सो येस गाईस, आता आम्ही जेवू आणि जेवल्यानंतर मी काही ब्लॉग शूट नाही करणार आहे. सो इथेच हा ब्लॉग मी एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी पटकन जेवते आणि निघते. चांगले झालेत. चलो बाय गाईज, भेटूया नंतर. सो बघा जेवताना कोणता ब्लॉग बघतोय. गौरांग मंचेकर.